विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित मराठी या पाठ्यपुस्तकातील अर्जलेखन या घटकाविषयी आपल्याला आज माहिती बघायची आहे. साधारणपणे अर्ज म्हणजे लिखित स्वरूपाची विनंती किंवा प्रार्थना होय, असं म्हटलं जातं. अर्ज या संज्ञेला इंग्रजीमध्ये ॲप्लिकेशन असेही म्हणतात. निवेदन करणे, प्रार्थनापत्र देणे, विनंतीपूर्वक इच्छा व्यक्त करणे हाही अर्ज या संज्ञेला अर्थ लागू होतो. अर्जलेखन हा कार्यालयीन कौशल्यामधील अतिशय महत्त्वाचा भाग असतो. त्याचं मुख्य कारण असं की कुठल्याही कार्यालयात जर तुम्ही गेलात, ते आपल्याला एखादं महत्त्वाचं कागदपत्र जर हवं असेल, तर प्रथम आपल्याला अर्ज मागितला जातो. कारण अर्ज हा एक लेखी पुरावा असतो. त्यामुळे अर्जाला कुठल्याही प्रशासकीय कार्यालयामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. कार्यालयीन कामकाजाच्या स्वरूपानुसार अर्जाचं स्वरूप हे बदलत असतं. त्यामुळे या बदलत्या स्वरूपानुसार अर्जाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. अर्जलेखन हे थेट प्रशासकीय कामकाजाशी संबंधित असते. शालेय जीवनापासून जर आपण विचार केला तर शाळेत असताना आपल्याला दाखला असेल, गुणपत्रक असेल, बोनाफाईड सर्टिफिकेट असेल. आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण नोकरीच्या शोधात असतो, तेव्हा एखाद्या वर्तमानपत्रात आपण जेव्हा एखादी जाहिरात बघतो, तेव्हा ती जाहिरात बघितल्यानंतर तिथे आपल्याला नोकरी अर्ज करावा लागतो. तो कशा पद्धतीने करायचा असतो? बऱ्याच ठिकाणी नोकरी अर्ज हा छापील स्वरूपात असतो. काही ठिकाणी स्वतःच्या हस्ताक्षरात करावा लागतो. जर स्वतःच्या हस्ताक्षरात आपल्याला नोकरी अर्ज करायचा असेल, तो कसा करावा हे आपल्याला पुढे बघायचं आहे. त्याच पद्धतीने एखाद्या कार्यालयामध्ये जर आपण कर्मचारी म्हणून काम करत असेल, तिथे जर आपल्याला रजा हवी असेल तर रजेचा अर्ज आहे. तो रजेचा अर्ज जर आपल्याला लेखी स्वरूपात करायचा असेल तर तो कसा करावा हे देखील आपल्याला पुढे आपण बघणार आहोत. त्याच पद्धतीने तक्रार अर्ज किंवा मग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज आहेत. कार्यालयीन कामकाजाची माहिती किंवा कर्ज असेल, विमा असेल इत्यादीसाठी आपल्याला अर्ज करावे लागतात. शेतीविषयक विविध ज्या काही बाबी आहेत, त्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागेल. पाणी असेल, वीज असेल इत्यादी ज्या काही समस्या आहेत, त्या समस्या मांडण्यासाठी देखील आपल्याला अर्ज करावा लागतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर वीज पुरवठा जर खंडित होत असेल किंवा वारंवार आपल्याला जर वीज पुरवठा खंडित होत असेल, तर साहजिकच विद्युत वितरण कंपनीकडे आपल्याला लेखी अर्ज करावा लागतो. किंवा वीज बिल जर भरमसाठ येत असेल, तर मग एक तक्रार अर्ज आपल्याला लेखी स्वरूपात करावा लागतो. मग तो कसा करावा हे देखील आपल्याला शिकायला मिळेल. ज्या वसाहतीत आपण राहतो किंवा सोसायटीमध्ये आपण राहतो, त्या ठिकाणी पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसेल, तर मग महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल, त्यांना आपल्याला एक तक्रार अर्ज द्यावा लागतो की आमच्या वसाहतीमध्ये, आमच्या सोसायटीमध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही.
किंवा काही बिघाड असेल, तर या समस्या दैनंदिन जीवनामध्ये कायमस्वरूपी आपल्याला येत असतात. त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला केवळ तोंडी सांगून चालत नाही, तर कागदावरती त्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन अर्ज करावा लागतो आणि मग संबंधित जो काही अधिकारी आहे, तो संबंधित अधिकारी तो अर्ज वाचतो, आपली तक्रार लक्षात घेतो आणि त्याच्यावर प्रत्यक्ष कार्यवाही होते. म्हणजेच कुठली गोष्ट आपल्याला जर मिळवायची असेल, त्यासाठी लिखित स्वरूपात अर्ज करावा लागतो. नंतर त्याच्यावर दखल घेतली जाते. म्हणून अर्ज या व्याख्येमध्येच असं सांगितलेलं आहे की अर्ज म्हणजे लिखित स्वरूपाची विनंती किंवा प्रार्थना होय. म्हणून अर्ज हा प्रशासकीय कार्यालयीन कामकाजामध्ये किती महत्त्वाचा असतो हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अर्ज लेखनाचे जे काही प्रकार आहेत ते आपण बघूया. पहिला जो काही प्रकार आहेत नोकरी अर्ज. विद्यार्थी मित्रांनो, आपलं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण नोकरीच्या शोधात असतो, तेव्हा जर आपल्याला नोकरी मिळवायची असेल तर त्यासाठी देखील अर्ज करावा लागतो. पुढे आपण अर्जाच्या स्वरूपामध्ये ते बघणार आहोत. तो नोकरी अर्ज कसा करावा लागतो, नोकरी अर्जामध्ये कोणकोणते घटक द्यावे लागतात किंवा घटकांसंदर्भात माहिती द्यावी लागते. स्वतःचं नाव असेल, पत्ता असेल किंवा शिक्षण असेल, या सर्व गोष्टी ठळकपणे त्या अर्जामध्ये याव्या लागतात. नोकरी अर्ज देखील दिल्यानंतर जो काही प्रत्यक्ष कार्यालयामध्ये तो जिथे आपण जमा करतो, त्या कार्यालयामध्ये त्याची छाननी होते आणि परिपूर्ण असा जर अर्ज आपण दिला, आपली जी कागदपत्र आहेत किंवा स्वतःची माहिती आहेत ती जर आपण व्यवस्थित दिली अर्जामध्ये, तर नक्कीच त्या नोकरी अर्जाचा विचार केला जातो आणि मुलाखतीसाठी आपल्याला बोलवलं जातं. म्हणून नोकरी अर्जासाठी देखील कोणकोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते किंवा किती काळजी घ्यावी लागते हे आपण पुढे बघणार आहोत. पुढचा जो काही अर्जाचा प्रकार आहे तो म्हणजे रजेचा अर्ज. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा प्रत्यक्ष आपण एखाद्या प्रशासकीय कार्यालयामध्ये किंवा कुठल्याही कार्यालयामध्ये कर्मचारी म्हणून किंवा सेवक म्हणून काम करत असतो, तेव्हा आपल्याला अचानक जर काही कारणास्तव बाहेर जाण्याची वेळ येते किंवा घरी राहावं लागतं, तेव्हा केवळ तोंडी सांगून चालत नाही, तर लेखी द्यावी लागते किंवा कागदावर रजेचा अर्ज तयार करावा लागतो. म्हणजेच हा अर्ज तयार करत असताना कोणकोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते किंवा तो कसा तयार करायचा आहे हे देखील स्वरूपामध्ये आपल्याला पुढे बघायचं आहे. त्यानंतर तिसरा जो काही प्रकार आहेत विविध स्वरूपाची प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी अर्ज. तर विविध स्वरूपाची प्रमाणपत्रे म्हणजेच आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपण शालेय जीवनामध्ये जेव्हा असतो तेव्हा आपल्याला बोनाफाईड सर्टिफिकेट आहेत किंवा मग शाळा सोडल्याचा दाखला आहेत, गुणपत्रक आहेत. हे जर हवं असेल तर त्यासाठी आपल्याला देखील अर्ज करावा लागतो. ती आपली माहिती खरी असेल ती तपासून त्या कार्यालयातून आपल्याला ते प्रमाणपत्र असेल ते मिळतं. म्हणजेच तो देखील एक पुरावा त्या ठिकाणी असतो. पुढचा जो काही प्रकार आहे दैनंदिन समस्यांसाठी तक्रार अर्ज.
मग तक्रार अर्जामध्येच सांगितलेलं आहे की एखाद्या गोष्टीविषयी जर आपल्याला तक्रार करायची असेल, एखादी समस्या असेल, तिचं निराकरण करायचं असेल, तशा संदर्भात अर्ज आपल्याला त्या कार्यालयाकडे द्यावा लागतो. मी आत्ताच सांगितलं की वीज वितरण कंपनी असेल किंवा पाणी पुरवठा सुरळीत होत नसेल, साहजिकच तक्रार अर्ज द्यावे लागतात आणि मग त्याच्यावरती दखल घेऊन ते समस्याचं निराकरण केलं जातं. पुढचा जो काही प्रकार आहेत कार्यालयीन कामकाज माहितीसाठीचा अर्ज. कुठल्याही कार्यालयीन कामकाजाची माहिती आपल्याला हवी असेल त्या ठिकाणी अर्ज केला जातो. माहिती मिळवण्यासाठी देखील अर्ज केला जातो व माहिती अधिकाराचा अर्ज आहे. आपल्याला माहिती आहेत की कुठली माहिती कुठल्याही कार्यालयातून आपण मिळवू शकतो आणि त्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करावा लागतो हे देखील आपल्याला पुढे बघायचं आहे. कार्यालयीन समन्वयासाठीचा देखील अर्ज आहेत. कार्यालयीन कामकाज किंवा तिथले जे काही समन्वय आहेत. कर्ज, विमा, ठेव इत्यादी घेण्यासाठी देखील अर्ज आहेत. मग कर्ज आपल्याला घ्यायचं असेल, एखादी बँक आहे, त्या बँकेतून जर आपल्याला कर्ज हवं असेल तर मग तिथल्या अटी आणि शर्ती आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. त्या अटी आणि शर्ती पूर्ण करत असताना तो छापील स्वरूपाचा अर्ज आहे, तो अर्ज बँक किंवा एखादी पतसंस्था आपल्याला देते. मग त्यावर जे काही साक्षीदार, जामीनदार किंवा साहजिकच ज्या काही तारण असेल त्या सर्व गोष्टींची पूर्तता आपल्याला करावी लागते आणि नंतर आपल्याला कर्ज मिळतं. हा देखील महत्त्वाचा भाग आहे. एखादा विमा असेल किंवा पॉलिसी असेल, अपघात विमा असेल किंवा कुठली पॉलिसी आपण मिळवत असताना आपल्याला अर्ज करावा लागतो आणि नंतर त्याचे फायदे आपल्याला मिळतात. त्याच्या देखील अटी शर्ती आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. किंवा ठेव असेल, फिक्स डिपॉझिट असेल बँकांमध्ये, त्याच्यासाठी देखील आपल्याला अशा स्वरूपाचा अर्ज हा करावा लागतो. म्हणजेच दैनंदिन जीवनामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला अर्जाचं जे काही स्वरूप आहेत किंवा अर्जाचं जे काही महत्त्व आहे ते लक्षात येईल. साधं आपण एखाद्या बँकेमध्ये गेलो आणि आपल्याला आपलं पासबुक हरवलेलं असेल, ते परत मिळवायचं असेल, नवीन पासबुक मिळवायचं असेल तरी देखील आपल्याला विनंती अर्ज करावा लागतो किंवा जे काही ATM कार्ड आहेत ते मिळवायचं असेल नवीन, तरी देखील आपल्याला ॲप्लिकेशन किंवा अर्ज द्यावा लागतो. म्हणजेच कुठलीही गोष्ट जर आपल्याला हवी असेल प्रशासकीय कार्यालयामधून, बँकांमधून, तर आपल्याला अर्ज हा केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि म्हणून हे जे काही अर्जाचं महत्त्व आहे ते आपल्या जीवनामध्ये किती आहे हे देखील आपल्याला सांगता येईल. जर आपण पदवीधर असाल परंतु अर्ज आपल्याला करता येत नसेल तर साहजिकच आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होतो आणि म्हणून महाविद्यालयीन जीवनामध्ये अर्जलेखन म्हणजे नेमकं काय, ते कसं करावं हे बघणं किंवा हे शिकणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे. पुढे आपल्याला बघायचं आहे की अर्जलेखन करताना घ्यावयाची काळजी. आता अर्ज हा एक लेखी दस्तऐवज असतो किंवा पुरावा असतो आणि असं म्हटलं जातं की आपलं हस्ताक्षर म्हणजेच सुंदर हस्ताक्षर हा एक दागिना असतो. आपल्या हस्ताक्षरावरून आपलं व्यक्तिमत्व हे कळत असतं आणि आपलं जर हस्ताक्षर सुंदर किंवा वाचनीय असेल तर साहजिकच समोरच्या व्यक्तीला देखील ते वाचावंसं वाटतं आणि म्हणून अर्जलेखन करताना देखील काही काळजी घेणं गरजेचं आहे. स्वहस्ताक्षरात केलेला अर्ज हा जर वाचनीय असेल, त्यात नीटनेटकेपणा असेल
शुद्ध लेखन असेल, कुठल्या प्रकारची खाडाखोड केलेली नसेल आणि जर परिच्छेद बदलून त्याची मांडणी केलेली असेल तर साहजिकच असा जो काही अर्ज आहे तो वाचनीय असतो आणि तो वाचल्यानंतर आपला त्यातून सकारात्मक भावना समोरच्या व्यक्तीची तयार होते. अर्ज हा त्या अर्जदाराच्या व्यक्तिमत्वाचा निदर्शक असतो आणि म्हणून सुंदर हस्ताक्षर असावं. अर्जदाराने कुठलाही अर्ज करत असताना ज्या गोष्टीसाठी अर्ज करावयाचा आहे त्याच्या विहित नमुन्यात अर्ज केला पाहिजे. जर कुठल्याही कार्यालयात आपण गेलो तेथे विहित नमुन्यात किंवा छापील स्वरूपात जर अर्ज नसेल तर अशा वेळेस ऐनवेळी आपल्याला कागदावर स्वतःच्या हस्ताक्षरात अर्ज तयार करावा लागतो आणि म्हणून तो अर्ज तयार करत असताना जी काही काळजी आहे ती काळजी आपल्याला घ्यावी लागते. त्याचं स्वरूप अर्जाचं आपल्याला माहिती पाहिजे. विशिष्ट संदर्भ अथवा कागदपत्रांची आवश्यकता असल्यास ती जोडली पाहिजे. बऱ्याच वेळा नोकरी अर्ज आपण करत असताना त्या ठिकाणी कागदपत्रांच्या छायांकित प्रती आपल्याला देणं आवश्यक असतं. अर्जाच्या आपल्याला शेवटी असं म्हणावं लागतं की सोबत अमुक अमुक प्रकारची कागदपत्रं जोडलेली आहेत. आता ही कागदपत्रं का आवश्यक असतात तर तो एक पुरावा असतो आणि साहजिकच जर नोकरी अर्ज आपण करत असाल, आपलं शिक्षण जर आपण अर्जामध्ये असं असं दिलेलं असेल, ते शिक्षण आपलं आहे किंवा नाही त्यासाठी तो पुरावा म्हणून ती कागदपत्रं आपल्याला जोडावी लागतात आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी विशिष्ट संदर्भ असेल किंवा पुरावा असेल तो त्या ठिकाणी आपल्याला जोडावा लागतो. त्यासाठी ती कागदपत्रे जोडणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे अर्ज हा आपल्या स्वहस्ताक्षरात असणं आवश्यक आहे. कुणाकडून लिहून घेऊन अर्ज न देता जर स्वतःच्या हस्ताक्षरात आपण अर्ज केला तर त्याचे महत्त्व किंवा त्याचा प्रभाव आणखीन वाढतो. म्हणून अर्ज लेखन हे करताना ही जी काही काळजी आहेत ती काळजी आपण घेतली पाहिजे. तर अर्ज कसा लिहावा हा देखील प्रश्न आपल्यासमोर उपस्थित झाला असेल. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना अर्ज कसा लिहावा हे माहीत नसतं. ते देखील माहिती करून घेणं आपली गरज आहे. अर्ज कसा लिहावा हे अर्जदार ज्या विषयाच्या अनुषंगाने अर्ज करत आहेत त्यानुसार ठरते. आपण अर्ज कशासाठी करत आहोत हे आपण बघणं गरजेचं आहे. मग विनंती अर्ज आहेत, रजेचा अर्ज आहेत, नोकरीचा अर्ज आहेत, कशासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे हे आपल्याला अगोदर माहिती असणं गरजेचं आहे. त्या गरजेनुसार त्याचं स्वरूप हे ठरत असतं. त्यामुळे अर्ज लेखनासंदर्भात निश्चित अशी शब्दरचना करता येत नाही. विविध विषयानुसार विविध प्रकारच्या स्पष्टीकरणातून अर्ज केला जातो, परंतु अर्जाची रूपरेषा निश्चित असू शकते. आता अर्जाची रूपरेषा निश्चित असते, मग आपलं स्वतःचं नाव कुठे टाकायचं, प्रति म्हणून नेमकं कुणाचं नाव टाकायचं किंवा मग अर्जामध्ये विषय असतो, तो विषय नेमका कसा टाकायचा, संदर्भ कुठं टाकायचा, ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींना अतिशय महत्त्व आहेत आणि म्हणून त्याची जी काही अर्जाची रूपरेषा आहेत ती निश्चित असते. विविध संस्थांमध्ये मग बँका आहेत, शाळा आहेत, महाविद्यालये आहेत किंवा एखादं कार्यालय आहेत. विशिष्ट कामांसाठीच्या मागण्या अथवा तक्रारी निश्चित असतात. आता बँक म्हटल्यानंतर साहजिकच आहेत की मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे बँक पासबुक असेल, नवीन पासबुकसाठी आपण अर्ज करतो, ATM कार्डसाठी आपण अर्ज करतो.
किंवा आपल्याला मेसेज येत नसतील बँकेचे, तर त्यासाठी आपण अर्ज करतो. वेगवेगळ्या कामांसाठी, छोट्या मोठ्या कामांसाठी आपल्याला अर्ज करावे लागतात. शाळा महाविद्यालय म्हटल्यानंतर साहजिकच बोनाफाईड सर्टिफिकेट आहे, शाळा सोडल्याचा दाखला असेल, TC असेल, LC असेल किंवा गुणपत्रकं असतील किंवा ओळखपत्र आहेत. या सर्व शिष्यवृत्तीचे फॉर्म आहेत. या सर्व गोष्टींसाठी आपल्याला अर्ज करावे लागतात. किंवा काही तक्रारी असतील तर त्या तक्रारींसाठी देखील आपल्याला अर्ज करावे लागतात. त्यामुळे त्यासाठी येणाऱ्या अर्जाची संख्या देखील जास्त असते. अशा विशिष्ट गोष्टींसाठी विशिष्ट प्रकारच्या अर्जाचा एक विशिष्ट फॉर्म निश्चित केलेला असतो. मग ग्रंथालय असेल तर ग्रंथालयातून पुस्तक हवं असेल तर त्याच ठिकाणी फॉर्म एक निश्चित स्वरूपाचा असतो. तो फॉर्म आपण भरून देतो, नंतर आपल्याला पुस्तक मिळतं. ओळखपत्रासाठीचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म विशिष्ट प्रकारचा असतो. त्याच्यामध्ये आपली जी काही स्वतःची माहिती आहे ती माहिती आपण टाकतो, फोटो चिटकवतो आणि तो फॉर्म आपण जेव्हा ग्रंथालयात जमा करतो त्यानंतर आपल्याला ते ओळखपत्र मिळतं. तर अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी जर आपल्याला मिळवायच्या असेल तर त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा फॉर्म असतो आणि तो फक्त आपल्याला तिथं जी काही विचारलेली माहिती आहे ती माहिती भरायची असते. तिथे आपल्याला स्वतःचं त्या ठिकाणी मत मांडायचं नसतं आणि त्यात भरावयाची माहिती सर्वसाधारण सर्वांसाठी सारखी असते आणि ती आधीच नोंदवलेली आहेत. आता अशा फॉर्मॅटमध्ये जेव्हा फॉर्म असतो तेव्हा स्वतःचं पूर्ण नाव असं म्हटल्यानंतर आपण लगेच स्वतःचं पूर्ण नाव टाकतो. मग तिथे खाली दिलेलं असतं आडनाव, स्वतःचं नाव, वडिलांचं नाव असं अशा पद्धतीने. त्यानंतर पत्ता विचारलेला असतो, आपण स्वतःचा पत्ता टाकतो. ईमेल असेल, ईमेल टाकतो किंवा आपला मोबाईल नंबर टाकतो. आधार कार्ड नंबर असेल तो आपण टाकतो. म्हणजे अशा प्रकारचे जे काही विशिष्ट नमुन्यामध्ये जे काही फॉर्म असतात ते भरणं आपल्याला सोयीचं असतं. परंतु जेव्हा आपल्याला स्वतःच्या हस्ताक्षरात अर्ज करायचा असतो तेव्हा मात्र आपली पंचाईत होते आणि म्हणून अर्जलेखन हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे आपण अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. अशा वेळी अर्जात विशिष्ट माहिती भरून अर्ज करणे सोपे आणि सुलभ होते. परंतु अनेकदा काही गोष्टींसाठी अर्ज लिखाण स्वहस्ते अर्ज लिहून स्वहस्ते आपल्याला सादर करावा लागतो आणि त्यासाठी आपण इतरांची मदत घेत बसण्यापेक्षा स्वतःला जर अर्ज लिखाण शिकून घेणं हे गरजेचं आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अर्जलेखन हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला आज कळालेलं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष अर्जाचे प्रकार आणि अर्जाचं जे काही स्वरूप आहे ते आपण बघूया. धन्यवाद.